भारताचा जर विचार केला तर आपली 85% ही तेलाची आयात बाहेरनं होते. म्हणजेच आपल्या एकूण कन्झम्पशन पैकी 85% आपण आयातीवर अवलंबून आहोत. बरोबर. घरगुती गॅसचा विचार केला तर सुमारे 65% आपण आयातीवर अवलंबून आहोत आणि कमर्शियल एलपीजीचा विचार केला तर आपण 50% अवलंबून आहोत. आता हे युद्ध सुरू झाले आणि जे सप्लाय करणारे देश आहेत प्रामुख्याने त्यांच्याच वर अडचणी निर्माण झाल्यामुळे, त्याचबरोबर इराणनी हॉर्मुझ हे जे काही समुद्रधुनीचा मार्ग आहे तो पण अडचणीत आणल्यामुळे जो काही सप्लाय होण्याची शक्यता आहे तिच्या पण बाधा निर्माण झालेली आहे. याचा विचार करता सगळीकडेच जगभरातल्या बहुतेक सगळ्या देशांमध्येच पुरवठा कमी होणार, किमती वाढणार, ट्रान्सपोर्टच्या किमती वाढणार, हे स्वाभाविक आहे. भारताचा विचार केला तर भारताचा एकूण तेलाच्या आयातीपैकी सुमारे 40% आयात रशियाकडनं आहे. बर. आणि आता युद्धामध्ये डायरेक्टली रशिया इन्व्हॉल्ड नाहीये. दुसरा फायदा असा आहे आपल्याला की आपण रशियाबरोबर रुपयामध्ये आयात करण्याचं सुद्धा काही ॲग्रीमेंट केलेलं आहे. बर. त्यामुळे आता मेन सुमारे 40% आयातीसाठी तरी आपल्याला रशियावर आता थोडासा आणखीन प्रयत्न करून ही आयातीची मर्यादा थोडी वाढवता येऊ शकते. दुसरा एक मार्ग असा आहे तो म्हणजे हॉर्मुझ ह्या समुद्रधुनीतनं आयात करण्याच्या ऐवजी आणखीन काही पर्यायी मार्गाने आपल्याला आयात करता येऊ शकते का हे बघितलं तर काही डिलिव्हरीज मधल्या प्रॉब्लेम्स हे कमी होऊ शकतात. बरोबर आहे. आणि अशा पद्धतीचा कुठेतरी अशी उपाययोजना केल्याबद्दल सुद्धा खरं तर सरकारने म्हटलेलं आहे की दुसऱ्या मार्गाने आयात करण्याचा प्रयत्न असेल.